पुणे शहरामध्ये तापमान वाढलं, पारा 38 अंशांवर. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअसची नोंद. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 37 अंशांवर. उन्हापासून रक्षणासाठी नागरिकांकडून टोपी, रुमाल, स्कार्फचा वापर. तापमान वाढल्यानं भंडाऱ्यामध्ये शीतपेय, रसवंतीची दुकानं सजली. बाजारामध्ये टरबूज, खरबूज आणि द्राक्षाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी. नांदेडमध्ये हळद पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड. नव्या प्रयोगामध्ये शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न. लातूरच्या निलंग्यातील मुगावमध्ये केळीच्या पिकामध्ये रानडुकरांचा हैदोस. रानडुकरांकडून एकरावरील केळीचं पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये पोलिसांसमोरच सर्रास कॉपी पुरवल्याचा प्रकार. 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. नायगावातील जनता हायस्कूलचा व्हिडिओ व्हायरल. धुळ्याच्या चाळीसगावमध्ये एका ऑफिसमध्ये चोरी. 55,000चा मुद्देमाल चोरीला. चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. जालन्यामध्ये लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहात अटक. परतूर तालुक्यामधल्या आष्टी पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामधल्या भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी. कर्णकर्कश आवाज करत कॅम्पसमध्येच बुलेट चालवल्याचा प्रकार. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जिल्हा. तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कंत्राटाला ब्रेक लावल्यानंतर रोहित पवारांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. मागील सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या काही खेकड्यांनी आरोग्य खात्याचा उपयोग लोकांना आरोग्य सेवा देण्याऐवजी केवळ दलालीचा मेवा खाण्यासाठी केला, हे जगजाहीर आहे. याचाच भाग म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं 70 कोटी रुपयांचं होणारं काम यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी 3200 कोटी रुपयांचं टेंडर काढण्यात आलं. याच कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन. फडणवीस साहेबांना अशा पद्धतीनं अभिनंदन करून कोणाला जर असं वाटत असेल की फडणवीस साहेबांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दुरावा निर्माण होईल, तर तसं काही होणार नाही. ज्या काही गोष्टी जर चुकल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी झाल्या असतील, तर तिथं आमचे आरोग्यमंत्री पण आहेत ना, प्रकाश आंबेडकर साहेब हे आरोग्यमंत्री आहेत, ते देखील त्याच्यामध्ये लक्ष घालतील. रोहित पवारांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं तरी शिंदेंसोबत दुरावा निर्माण होणार नाही, असं शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. तर रोहित पवारांनी ट्विट करताना तानाजी सावंतांच्या कार्यकाळामध्ये अँब्युलन्स खरेदीमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि दलालीची दलदल असं म्हणत आकडेवारी जाहीर केली. आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी. आईची छकुली, बाबाची बाहुली, आवडती सर्वांची राणी या घरची. प्रत्येक घरात, प्रत्येक मनात अमूल ताजा, नेहमीच फ्रेश. राणी या घरची. Businesses are primarily in India known by their owners. When you start a business, you don't realize how much you're putting the entire family at risk. The trust is a big element. And a typical symbol of trust is usually a banyan tree. And I used to, in my early days, wonder that how will a young company look like a banyan tree? When you brought in this beauty product, Nykaa, you tried to make women look beautiful for themselves. It's a message to women. Let the spotlight of your life be on you. And for that, we wanted her to be as confident as she wants. India desperately needs that shift in mindset where women would be leading from the front. They're risk takers and they do take open-ended risk, and a belief in yourself that you don't allow others to destabilize you and you keep pursuing your path. Watch Radico presents Duologue with Paruntas Season 3 featuring Falguni Nair at these times on News 9. News 9 English news as it should be. Come on guys, hurry up fast. थोडं लेफ्ट. अजून स्टेज सेट नाही झालं. इथे ठेव. साऊंड चेक. एनर्जी चेक. मॅडमची एनर्जी तर डाऊन झाली. थकून गेले. थंडा प्या. थंडामुळे तर माझं बेस्ट इव्हेंट प्लॅनर बनण्याचं स्वप्नही थंड पडेल. मोठ्या स्वप्नांसाठी हवी इन्स्टंट एनर्जी. ग्लुकॉन डी. व्हिटॅमिन सी चे गुण आणि ग्लुकोजची भरपूर एनर्जी. सामान्य ड्रिंकच्या तुलनेत हे फक्त तहान भागवत नाही तर इन्स्टंट एनर्जीही देतं. शो बिगिन्स. ग्लुकॉन डी. थकवा गॉन, एनर्जी ऑन.
पुणे शहरामध्ये तापमान वाढलं, पारा 38 अंशांवर. कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 37.3 अंश सेल्सिअसची नोंद. धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 37 अंशांवर. उन्हापासून रक्षणासाठी नागरिकांकडून टोपी, रुमाल, स्कार्फचा वापर. तापमान वाढल्यानं भंडाऱ्यामध्ये शीतपेय, रसवंतीची दुकानं सजली. बाजारामध्ये टरबूज, खरबूज आणि द्राक्षाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी. नांदेडमध्ये हळद पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरचीची लागवड. नव्या प्रयोगामध्ये शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न. लातूरच्या निलंग्यातील मुगावमध्ये केळीच्या पिकामध्ये रानडुकरांचा हैदोस. रानडुकरांकडून एकरावरील केळीचं पीक उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये पोलिसांसमोरच सर्रास कॉपी पुरवल्याचा प्रकार. 10वीच्या इंग्रजीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. नायगावातील जनता हायस्कूलचा व्हिडिओ व्हायरल. धुळ्याच्या चाळीसगावमध्ये एका ऑफिसमध्ये चोरी. 55,000चा मुद्देमाल चोरीला. चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. जालन्यामध्ये लाच घेताना 2 पोलीस अधिकाऱ्यांना रंगेहात अटक. परतूर तालुक्यामधल्या आष्टी पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यामधल्या भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी. कर्णकर्कश आवाज करत कॅम्पसमध्येच बुलेट चालवल्याचा प्रकार. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांचा जिल्ह्यावर मोर्चा. आदिवासी समाजासाठी विशेष पदभरती आणि बोगस आदिवासी प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.